हॅलो. तर चला आज आपण बनवूयात चिकन खरडा. आता हा बऱ्यापैकी बऱ्याच जणांची रेसिपी वेगळी वेगळी असणार, तर या पद्धतीने पण एकदा नक्की करून पहा. खूप छान आणि तुम्हाला खूप आवडेल असा. तर इथे कांदा, परत मिक्सरमध्ये छान कांदा, कोथिंबीर, लसूण, अद्रक आणि मिरची घेतलेली आहे आणि त्यासोबतच कोथिंबीर आहे आणि इथे दही पण आहे. दही लागणार आहे आपल्याला. आणि त्याच्या अगोदर अशी स्किन परतून घेतली होती तव्यामध्ये. कोणाकोणाला स्किन आवडते ना, नक्की सांगा, कारण भाजीमध्ये स्किनची टेस्ट जरा वेगळी लागते. आणि इथं पॅनमध्ये थोडंसं ऑलरेडी तेल होतं स्किनचं आणि त्यासोबतच थोडंसं तेल घालून मग त्याच्यामध्ये कांदा घातलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण जी मिरचीची पेस्ट केली आहे, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर आणि मिरचीची, तर ती घातली आहे आणि त्याला पण छान असं परतून घ्यायचं. आणि त्याच्यात घेतलेले मसाले, हळद, जिरे पावडर, धने पावडर आणि थोडासा गरम मसाला असं घेऊन त्यामध्ये मिक्स करायचं आणि थोड्या वेळ म्हणजे एक 5 मिनटं फक्त ते झाकून ठेवायचं, कारण मसाला मस्तपैकी शिजला जातो. आणि त्याच्यानंतर मग सगळा मसाला वगैरे झाल्यावर 5 मिनटांनी झाकण काढल्यावर आपण त्याच्यामध्ये दही घालणार आहोत. याच्यामध्ये अजिबात पाणी घालणार नाही आहेत, कारण हे बिना पाण्याचं सुक्कं करायचं आहे आपल्याला खरडा. त्याच्यामुळे मग याच्यामध्ये ते दही घालतो 2 चमच्यानं, तर ते चांगल्या प्रकारे घातल्याबरोबर त्याला हलवत राहायचं, कारण मग ते फाटू शकतं नाही हलवलं तर. आणि गॅसची फ्लेम थोडीशी कमी करायची. त्याच्यामुळे मग याचे जे दही फाटण्याचे चान्सेस असतात ते कमी होतात. त्याच्यानंतर हे अशा प्रकारे मस्त हलवून घ्यायचं सर्व दही, जेणेकरून मग त्याला छान तेलही सुटतं, विशेष म्हणजे भाजीला, आणि छान लागते टेस्ट पण. त्याच्यामध्ये पाणी घालण्याची गरज नाही पडत. आणि त्याच्यानंतर मग आपलं जे चिकन आहे ते मॅरिनेट करून ठेवलेलं होतं, हळद, मीठ लावून आणि थोडीशी धणे पावडर लावून, तर ते टाकायचं. आणि ते टाकल्यावर मस्त असं ते एकजीव करून घ्यायचे सर्व जे काही जिन्नस आहेत ते. आणि ते याच्यामध्ये थोडंसं तुम्ही पाणी म्हणजे कसं लागेल तर घालू शकतात, पण हे बिना पाण्याचं पण छान होऊन जातं. बऱ्याच जणांना आवडत नाही पाणी घातलेलं, कारण त्याची टेस्ट बदलतात म्हणतात, कारण त्याचे ओरिजिनल असतं ते ते छान लागतं टेस्टमध्ये. तर ते अशा प्रकारे पूर्ण मिक्स करून घेतल्यावर हे आता 15 मिनिटांसाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे. आणि बघा हे किती छान असं त्याचं पाणी सुटलेलं आहे आणि ते शिजून जातं 15 मिनटात. आपल्याला चिकन हे एकदम मस्त आपल्याला हवं तसं एकदम मऊ असं होऊन जातं. तर अशा प्रकारे मग 15 मिनटांनी पाहिल्यावर ते चिकन शिजलेलं आहे. आणि एक 5 मिनटं आणखी थोडंसं ठेवूयात, म्हणजे त्याचं जे राहिलेलं पाणी आहे ते पूर्ण निघून जातं आणि ते असं कोरडं कोरडं मस्त लागतं खायला भाकरीसोबत किंवा चपातीसोबत. तर मस्त कोथिंबीर टाकून घेऊयात आणि हे झालं आपला चिकन खरडा रेडी.